युद्धाचे परिणाम गेल्या 3-4 दिवसात आपण मार्केटमध्ये बघितलं जे कशा पद्धतीने झालेलं आहे. शुक्रवारचं तर सेशन आपण बघितलं तर मार्केट 1000 प्लस मायनसमध्ये आपल्याला इथे क्लोजिंगला दिसलेलं आहे. ट्रम्प ते अजून कुठल्या लेवलवरती मार्केट घेऊन जाऊ शकतात ते त्यांनाच माहिती. 9 मार्च 2026 म्हणजे सोमवारसाठी आपण मार्केटच्या लेवल या व्हिडिओमध्ये आजच्या पाहणार आहेत. माझी ओळख करून देतो, मी आहे ललित पाटील. लेट्स नेक्स्ट ट्रेडिंग या एज्युकेशनल मराठी चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सेन्सेक्सचा चार्ट आपण ओपन केला आहे आणि 1 डे टाईम फ्रेम आपण बघतो स्क्रीनवरती. 1 डेचा सपोर्ट 2 ते 3 वेळेस सेन्सेक्सने ब्रेक करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मला वाटतं सोमवारी आपल्याला इथे गॅप डाऊन ही खूप मोठ्या प्रमाणात बघायला भेटू शकतो. 78,500 78,400 इकडे थोडंफार इकडे तिकडे कदाचित मला वाटतं होऊ शकतं. पण बरेचदा काय होतं की मार्केट गॅप डाऊन लागतो आणि काही मिनिटांनी काही तासांसाठी मार्केट साईडवेज म्हणजे गेलेलं असतं आणि अशा साईडवेज मार्केटमध्ये बरेचसे इंट्राडे प्लेयर तिथे फसलेले आपल्याला दिसत आहे. तर वेटिंग वॉच करा. सपोर्ट ब्रेक होण्याचा वेटिंग वॉच करा आणि छोटे छोटे प्रॉफिट ट्रेलिंग स्टॉप लॉसनुसार प्रॉफिट बुक करत चला. बँक निफ्टीचाही आपण जर चार्ट बघितला तर आपल्याला सपोर्ट ब्रेक केलेला इथे दिसतोय. 2 ते 3 वेळेस हा सपोर्ट ब्रेक करण्याचा प्रयत्न बँक निफ्टीने केलेला आहे. 5 तारखेला पण केलेला आहे आणि 4 तारखेला पण आपल्याला इथे दिसतोय. $57,500चा हा आपल्याला इथे मेजर सपोर्ट बँक निफ्टीचा दिसतोय. RBIचा नवीन रूल आलेला आहे, नवीन नियम आलेले आहेत, त्यामुळे बँक निफ्टीमध्ये पॅनिक मोडही आपल्याला इथे बघायला भेटू शकतो. क्रूड ऑइलचे रेट वाढलेले आहे. आता क्रूड ऑइलचे रेट वाढले म्हणजे बँकिंग क्षेत्रामध्ये आपल्याला थोडी पॅनिक मोड बघायला भेटतो. निफ्टी 50चाही आपण चार्ट ओपन केलेला आहे. तर निफ्टी आपल्याला इथे 1 डेच्या सपोर्टवरती दिसते. निफ्टी 50मध्ये 2-250 पॉईंट मायनसमध्ये गॅप डाऊन लागू शकतो. 24,300 24,400. जर 24,300ची लेवल जर ब्रेक झाली तर आपल्याला निफ्टी ही डाऊन साईडमध्येच बघायला भेटू शकते. त्यामुळे इंट्राडेमध्ये एकदम सावधतेने ट्रेड करा. ट्रेलिंग स्टॉप लॉसनुसार आपले टार्गेट बुक करत चला. अशा डेली व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.